चलिए चलिए सॉरी। मध्यंतरी निवडणुकीच्या काळात डिसेंबर महिन्यात महाराष्ट्र सरकारने 1 डिसेंबर 2025 रोजी एक आणखीन GR काढला आहे की ज्यादा अर्जदारांनी खोटं बोलले, खोटं शपथपत्र दिलं, कोणताही इथे जन्माचा पुरावा नाही, या सगळ्यांच्या विरोधात कारवाई करावी, त्यांना आरोपी बनवावे. आज आता सगळ्या अधिकाऱ्यांसोबत मिटिंग झाली आहे. अकोला तहसीलदारकडे जवळजवळ 4000 अर्ज आले होते. त्या अर्जात ज्यात पुरावे नाही आहेत किंवा खोटे पुरावे दिले, त्या सगळ्यांची पुढच्या 15 दिवसात स्क्रुटिनी केली जाणार आणि असे जे बदमाश असेल त्यांच्या विरोधात पोलीस कारवाई होणार. दुसरी गोष्ट, डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात आणखीन एक जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आला आहे, ज्यात बाहेरच्या प्रांतातले हजारो अर्ज इथे डायरेक्ट कॉम्प्युटर सिस्टम हॅक करण्यात आली आणि ते जन्म प्रमाणपत्र घेऊन पळून गेले आहेत. अकोलामध्ये याची चौकशी करायचे आयुक्तांनी मान्य केलं आहे. ते पुढच्या 15 दिवसात 15,397 लोकांना अशा प्रकाराने जन्म प्रमाणपत्र दिलं गेलं आहे, ते चेक करणार. त्यातनं जे बोगस असेल त्यांच्यावर कारवाई होणार. राज्यात किती जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत? एक मी मालेगावचं उदाहरण द्यायचं झालं तर 1048 लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. एकंदर आतापर्यंत 50 FIR गुन्हे दाखल झाले आहेत. 42 शहरात गुन्हे दाखल झालेले आहेत. एकंदर 5000हून अधिक आरोपी झाले, म्हणजे नंतर कारवाई सुरू झाली आहे, आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. सगळे मिळून 25,000 पर्यंत. तर मुंबई फेरीमुक्त करणारा पण अकोल्यातील फेरीवाल्यांची संख्या खूप मोठी आहे अकोल्यासाठी. ह्या दोन भाग आहे. जे फेरीवाले वर्षानुवर्ष बसतात, त्यांच्याकडे महापालिकेने मुभा दिली आहे, पण जे आता गेले 2-4 वर्षात इथला काहीही संबंध नाही, मग तो बांगलादेशी असो की कोणी असो, असे फेरीवाले मोठ्या प्रमाणात हे पूर्ण महाराष्ट्रात मोठ्या शहरात ही मार्केट कव्हर करीत आहेत. मोठ्या प्रमाणात बांगलादेशी मुस्लिम फेरीवाले आहेत. त्यांच्या विरोधात मोहीम आता आम्ही मुंबईत सुरू केली आहे. हळूहळू ते बाकी महानगरात पण घेऊन जाऊ. 3 महिन्यात आम्ही मुंबईचे 100% मशिदीवरील अनधिकृत लाऊडस्पीकर बंद केले. या पुढच्या म्हणजे 100 दिवसात मुंबई मधले असे बांगलादेशी मुस्लिम अनधिकृत फेरीवाले हाकलणार. तिकडे चालला तिकडून या समोर या. छत्रपती शिवाजी महाराज की जय.